मकर राशी 27 ते 31 मे आश्चर्यकारक घटना घडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशी 27 ते 31 मे धक्कादायक सत्य येणार. या 5 दिवसात मोठ्या 5 घटना घडणार, ऐकून घाम फुटेल. नमस्कार मित्रांनो, पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही संकेत घेऊन येत आहेत ज्यामुळे अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसू शकतील. ग्रहांची सध्याची स्थिती अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होत असलेले हे योग काही लोकांसाठी मोठे यशाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींसाठी हा काळ सावध राहण्याचा गंभीर इशारा देण्याचा ठरू शकतो. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण नियती तुम्हाला काही संकेत देत आहे. एखादी अचानक मिळालेली बातमी, एखादी व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल किंवा घरामध्ये निर्माण होणारे वातावरण, या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोठे दडलेलं असू शकतं. काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक हालचाली वाढतील, तर काहींचे नातेसंबंधामध्ये मोठे सत्य समोर येईल. तर काहींना स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा पाहायला मिळू शकतो. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की पुढील 5 दिवस मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये सांगितले जाणारे संकेत, भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. ही राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक साधारण सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयामध्ये तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. पुढील 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी शांत दिसणारे जीवनामध्ये अचानक वादळ निर्माण करेल. आणि जर हे संकेत वेळेतच ओळखले नाहीत, तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही. मित्रांनो, ग्रहांची चाल जेव्हा अचानक बदलते तेव्हा विश्वही निवडक लोकांना आधीच संकेत देत असतं. सध्या तयार होत असलेले ग्रहयोग अत्यंत गोड आणि प्रभावशाली मानले जात आहेत. विशेषतः शनी, मंगळ आणि चंद्र यांची स्थिती जीवनामध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत आहेत. पण एक दिवसापासून ज्या गोष्टी शांत होत्या त्या अचानक उघडायला सुरुवात करू शकतात. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचा वागण्यात बदल जाणवेल, तर काहींना अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. या काळात प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे, कारण नियती आता तुम्हाला सतत काही संकेत देत आहे. विशेष म्हणजे या दिवसामध्ये घेतलेला निर्णय पुढील काही महिन्याच्या भविष्यावर खोल परिणाम करू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. ग्रहस्थिती सांगते की शांत राहून परिस्थिती समजून घेणाऱ्यांनाच या काळात योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्यात असा बदल दिसेल की मन हादरवून जाईल. या व्यक्तीच्या आयुष्यातील खरे चेहरे समोर आणण्याचे काम करतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास असलेले काही लोकांचे खरे स्वरूप समोर येऊ शकते. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मत्सर आणि स्वार्थ दडलेला असल्याचे जाणवू शकते. काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात, तर काही लोक त्यांच्या बोलण्यामध्ये बदल जाणवेल. विशेषतः नातेसंबंधामध्ये हा काळ खूप संवेदनशील राहणार आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सध्या शांत राहणे आवश्यक आहे, हा सर्वात मोठा उपाय आहे. घरामध्ये पैशाशी संबंधित अशी एक गोष्ट घडू शकते, त्यामुळे अनेक दिवसांची शांतता तुटू शकते. पुढील 5 दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. काही लोकांच्या हातामध्ये अचानक पैसा येऊ शकतो, तर काहींना आर्थिक नुकसानाचा मोठा धक्का देखील बसू शकतो. विशेषतः ज्यांनी अलीकडे कोणावर आंधळा विश्वास ठेवला आहे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही जुन्या कर्जाची आठवण तर होईल, काहींना अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. या काळात कोणालाही उधार पैसे देताना खूप विचार करा, कारण नंतर त्याच पैशामुळे संबंधामुळे कटुता निर्माण होऊ शकते. पुढील काही दिवसामध्ये भूतकाळामध्ये ती संबंधित काही घटना समोर येऊ शकतात. ज्याच्याशी संपर्क तुटला होता त्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. पण या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही, कारण काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात, तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील एखादा लपलेलं सत्य समोर येऊ शकतो. सुरुवातीला या गोष्टी धक्कादायक वाटतील, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल.
मनामध्ये सुरू असलेले हे विचारांचा वादळ तुमच्या भविष्याचा मोठा संकेत असू शकतो. या काळात मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अनेक वेळा बाहेर काहीच घडत नसतं, पण मनामध्ये सतत नकारात्मक विचार सुरू असतात. ग्रहस्थिती सध्या मनावर खोल परिणाम आणि प्रभाव टाकत आहे. काही लोकांना रात्री झोप नीट लागणार नाही, तर काहींना सतत एखाद्या गोष्टीची चिंता वाटत राहते. पण शास्त्र सांगते की अशा काळामध्ये स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यांनी मौन जिंकले तेच परिस्थितीवर विजय मिळवतात. कामाच्या ठिकाणी पुढचे काही दिवस तुमची खरी परीक्षा घेणार आहेत. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या हालचाली दिसू शकतात. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काहींना वरिष्ठ व्यक्तींसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी प्रत्येक व्यवहारांमध्ये अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण ग्रहस्थिती सांगते की छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकते. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग देखील तयार होत आहेत, पण प्रत्येक प्रवास फायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. ही एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे, पण तिच्या मनामध्ये नेमकं काय सुरू असणार आहे हे ओळखणं कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही लोकांच्या आयुष्यात जुन्या नात्यांची पुन्हा सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुने मित्र भेटतील, तर काहींना पूर्वीचे एखादी व्यक्ती भेटेल, पुन्हा संपर्क करेल. पण या प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक परत येणारी व्यक्ती चांगला हेतू घेऊनच येते असं नाही. काही लोक फक्त तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. घरामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल असू शकते. घरगुती वातावरणामध्ये अचानक बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून शांत असलेले घर अचानक तणावपूर्ण वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. विशिष्ट छोट्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे नुकसानकारक ठरेल. त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळचा एखादी व्यक्ती पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते. या काळात विश्वासघाताचे खूप योग प्रबळ आहेत. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. तुमच्या यशामध्ये आनंद दाखवायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याच एकमतसर दडलेला असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या प्रत्येक योजना उघड करू नका. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या गुप्तता आवश्यक आहे. एक निर्णय आणि पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलू शकते. सध्या घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देऊ शकतात. त्यामुळे भावनेच्या घरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही लोकांना अचानक संधी मिळेल, पण त्याच वेळी त्या संधीसोबत मोठी जबाबदारी देखील येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच पुढे जा. घाईमध्ये घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतात. विश्व तुम्हाला सतत काही संकेत देत आहे, पण ते समजून घेण्याची वेळ आता आली आहे. पुढील काही दिवस हे फक्त घटनांचे दिवस नाहीत, तर आत्मपरीक्षणाचे दिवस देखील आहेत. अनेक वेळा जीवनामध्ये बदल घडण्यासाठी विश्व काही संकेतही देत असतं. सध्या तेच संकेत सतत मिळत आहेत. काही लोकांना असे वाटले की सगळे काही त्यांच्या विरोधात चालले आहे, तर प्रत्येक अडचणींमध्ये एखादा धडा दडलेला असतो. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जेव्हा मार्ग बंद झाल्यासारखं वाटतात, तेव्हाच अध्यात्म नवीन दार उघडतं. या काळात आध्यात्मिक शक्ती तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काही लोकांना अचानक देवावरील विश्वास अधिक दृढ झाल्यासारखं वाटेल. काहींना मंदिरात जावेसे वाटेल, तर काहींना मंत्र जपमध्ये शांतता मिळेल. शास्त्र सांगते की जे लोक या काळात ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांना संकटामधून नक्कीच मार्ग मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.